आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट, अधिसूचना झाला जाहीर। जाणून घ्या अधिक माहिती 11 जानेवारी 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबे क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब, मित्रांना शेअर करायला विसरू नका। पाहूया सविस्तर। पेन्शन अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करून सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। ही नवीन प्रणाली केवळ निवृत्ती वेतनधारकासाठी सोयीची नाही, तर प्रशासकीय दृष्टिकोनातून अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक आहे। ह्या नवीन उपक्रमामुळे पेन्शन अर्जाची संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि कालबद्ध झाली आहे। नवीन डिजिटल प्रणालीचा परिचय। पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सुरू केलेली ही नवीन प्रणाली पूर्णपणे डिजिटल आहे। या अंतर्गत आता सर्व सरकारी कर्मचारी EHRMS पोर्टलद्वारे त्यांचे पेन्शन अर्ज ऑनलाईन सबमिट करू शकतात। हा बदल 6 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाला असून जुन्या कागदी प्रक्रियेचा कालखंड संपुष्टात आला आहे। या नवीन प्रणालीमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सादर केली जाऊ शकतात, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनते। डिजिटल प्रणालीचे फायदे। नवीन डिजिटल प्रणालीमुळे पेन्शनधारकांसाठी अनेक महत्त्वाचे फायदे झाले आहेत। प्रथम, वेळ वाचतो, कारण आता अर्जदारांना पुन्हा कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही। डिजिटल फॉर्म भरण्याची मानवी चुका होण्याची शक्यता कमी होते। तसेच अर्जदारांना त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करता येत असल्याने प्रक्रियेतील पारदर्शकता वाढली आहे। अर्जाची प्रक्रिया ही पूर्वीपेक्षा खूप वेगवान झाली आहे। प्रशासकीय सुधारणा आणि कार्यक्षमता। नवीन प्रणालीमुळे प्रशासकीय कामेही सुलभ झाली आहेत। कागदोपत्री कामात मोठी कपात झाली असून त्यामुळे कार्यालयामध्ये फायलीचा ढीगच पडत नाही। डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापनामुळे कागदपत्रे शोधणे आणि व्यवस्थापित करणे सोपे झाले आहे। सर्व आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध असल्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया देखील जलद आहे। भविष्यातील संभावना आणि विकास। भविष्यातील डिजिटल प्रणाली आणखी विकसित होईल। यामध्ये मोबाईल ॲप्लिकेशन, व्हॉइस आधारित सहाय्य आणि विविध प्रादेशिक भाषेमधील सेवा जोडल्या जाऊ शकतात। एकात्मिक तक्रार निवारण प्रणाली देखील विकसित केली जात आहे, जी पेन्शनधारकाच्या समस्याचे त्वरित निराकरण सुनिश्चित करेल। सुरक्षा आणि गोपनीयता। डिजिटल प्रणालीमध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे। सिस्टममध्ये सुरक्षित लॉगिन प्रक्रिया, डेटा एन्क्रिप्शन आणि नियमित बॅकअपसह सुरक्षा वैशिष्ट्याचे अनेक स्तर आहेत। पेन्शनधारकाची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी यासाठी सायबर सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाते।